कोर्टाचा निकाल लागला। 5 वर्ष चाललेला संघर्ष एकदाचा संपला। तिला त्याच्यापासून सुटका हवी होती म्हणून ती त्याच्याशी भांडून माहेरी जाऊन बसली होती। 7 वर्षांचा संसार झालेला होता त्यांचा। सगळं छान होतं, पण त्याच्यासोबत राहताना जणू सुख दुखत होतं तिला। त्याने डायव्होर्सची नोटीस पाठवल्यावर मात्र ती चिडली आणि केवळ त्याला त्रास द्यायचा, त्याच्याकडून 1 करोड तरी भरपाई घ्यायचीच म्हणून संघर्षाला उभी राहिलेल्या तिला काही लाखांवर गप्प बसावे लागले। स्टेशनमध्ये शिरणारी गाडीत चढायचे याचे भान नसणारी ती गाडी आली। आई मोठ्याने म्हणाली तशी ती गाडीत चढली। आता या गावाला पुन्हा येणे नाही। ती आपल्या सीटवर जाऊन बसली। समोर बसलेले तिचे आई बाबा, त्यांच्यासाठी हा सौदा होता। मिळालेली रक्कम खूपच कमी म्हणून आईची कटकट सुरू होती। बाबा शांत होते। मधूनच संमती दर्शक हलणारी त्यांची मान आणि मोबाईल पाहणारे डोळे, त्यांच्यासाठी तर हा विषय संपला होता। आईची आणि तिची नजरानजर झाली आणि तिच्याही नकळत तिने मान फिरवली। खरंच काही सुटका मलाही हवी होती। तिच्या समोर आलेल्या या प्रश्नाने ती स्वतःच केवढी तरी दचकली। काय हवे होते मला? काय कमतरता होती माझ्या संसारात? तिला त्याची प्रकर्षाने आठवण झाली। त्या आठवणींची वरातच तिच्या डोळ्यापुढून चालू लागली। केवढे सुंदर होते ते सारे क्षण। दिसायला सुंदर, भरपूर पगार असलेला, खेळण्याची मॅरेथॉनची मित्रांची आवड असलेला मितभाषी हसरा तो, आणि बोल घेवडी तो इंजिनियर, ती आर्किटेक्चर, तो गावाकडचा तसा साधा, ती शहरातली स्मार्ट, तो शांत सोबर, तर ती गॉडी। तरीही जुळले प्रेम, मग लग्न, संसाराची सुरुवात, नवी नवलाई, त्यात काही वर्ष दुबईत छान घालवली, सगळं छान स्वप्नवत। भारतात आल्यावर मात्र त्याचा आग्रह सुरू झाला, तू कर काहीतरी, बिझी राहा, नोकरी कर, पैशासाठी नको, तुझा वेळ जावा म्हणून कर, नाहीतर समाजसेवा तरी कर। घरात सगळ्याच कामाला बाई, थोडाफार काय तो स्वयंपाकच आहे, त्याचा तरी कंटाळा नको ना करू। तो कधी शांतपणे, कधी रागावून, तर कधी समजावून सांगत होता, पण तिच्यापर्यंत ते पोहोचतच नव्हते। त्याच्या आठवणीने तिच्या नेत्रकडा ओलावल्या। आज त्याची कोर्टातली अनोळखी नजर, कधी काळी याच नजरेत केवढे प्रेम असायचे। तिला काही लागले, काही घ्यायची इच्छा झाली तर पैसे मागायला लागू नये म्हणून तो महिन्याला 30,000 तिच्या खात्यात जमा करायचा। कशाचीच ददात नव्हती। मस्त टीव्हीवर सिनेमा पाहणे, शॉपिंग नि पलंगावर लोळत राहणं, फोनवर आईशी गप्पा मारणं। तिची नजर समोरच्या बर्थवर झोपायची तयारी करणाऱ्या आईकडे गेली। कधी नव्हे तर तिला आईचा राग आला। तिला आठवले, तो माझ्या आळसावर जेव्हा मला बोलायचा आणि ही मात्र आळसाचे आराम हवाच म्हणून समर्थन करायची। तिच्या भावाचे अगदी सख्या भावाप्रमाणे करणारा तो तिच्या कौतुकाचा विषय होता। पण त्याच्या बहिणीबाबत मी फार काही करायला जाऊ नये हा आईचा मला दिलेला सल्ला होता। तिला वाटले, आज मला काय झालंय? डायव्होर्सनी दाखवलेल्या आरशात मला दिसणारे माझे प्रतिबिंब आणि दिसणारी माझी आई बाबा, कधी त्याला शिव्या घालणारे तर कधी हताशपणे हात सोडणारे बाबा। खरंच काय चुकले होते त्याचे? पटत नाहीये तर भांडूया, नको वेगळे होऊया असे शांतपणे म्हणणारा, सुचवणारा तो, आणि मी मात्र कारण नसताना त्याच्यावर आरोप करीत भांडित होते। आरशातल्या या भांडणाऱ्या माझ्याकडे पाहताना मला अक्षरशः पश्चातापाने मोठ्यांदा रडावेसे वाटायला लागले। आई आणि बाबा चक्क घोरत होते। तिला आता प्रथमच अगदी आतून जाणीव झाली तिच्या एकटेपणाची। तिला कळेच ना कशासाठी चालला होता हा तिचा संघर्ष, का त्याला घटस्फोट सुद्धा सुखासुखी दिला नाही मी, का सतत अडवून पाहत होते मी त्याला। शेवटी कोर्टाने काही लाख मिळवून देत प्रकरण संपवले नि जिंकवले मला। काहीच द्यायचे नव्हते त्याला, मी भांडून काही लाख मिळवले, हा विजय आहे। कोर्टात तिच्याकडे एकदाही न पाहता निघून गेला तो, आणि हारणं जिंकणं सगळं एका क्षणात संपून गेलं तिच्यासाठी। फक्त उरली ती संसारातून झालेली सुटका। त्याची खरंच सुटका झाली, पण तिची त्याला हायसे वाटण्याचं सुख तरी मिळाले, आणि तिला पश्चातापाचे दुःख, ज्या दुःखातून आता कधीच सुटका नाही। आळसात लोळता येणार नाही आता, काम शोधावे लागणार, हेच तर तो सांगत होता। काम कर, काम शोध, ज्याचा रागराग केला तो आता असा आठवत राहणार।
पश्चाताप होत राहणार, यातून आता सुटका नाही. रात्र सरली, दिवस उजाडला, काय करायचं आता या प्रश्नातूनही तिची सुटका नाही. काम मिळेलही, पण आलेलं एकटेपण, यातून सुटका नाही. त्याची सुटका करायची नाही या हट्टाला पेटलेली ती आता मात्र पुरती अडकली होती. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.